मृग नक्षत्रात हुलकावणी दिलेल्या पावसानंतर आता झालेल्या समाधानकारक पावसामुळे अमरावती जिल्ह्यात खरीप पेरण्यांना मोठी गती मिळाली आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 50% पेरणी पूर्ण झाली असून यंदा सोयाबीनपेक्षा कापूस लागवडीला शेतकऱ्यांची अधिक पसंती दिसल्याचं चित्र आहे। अमरावती जिल्ह्यातील एकूण 6,82,992 हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल 50% म्हणजे 3,43,500 हेक्टरवरील पेरण्या आटोपल्या आहे। विशेष म्हणजे यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या तुलनेत कापूस लागवडीला पहिली पसंती दिल्याचं चित्र आहे। जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलै महिन्याच्या पहिल्या 3 दिवसात अमरावती जिल्ह्यात झालेला पाऊस हा पेरणीसाठी अत्यंत पोषक ठरल्यानं खोळंबलेले शेतकरी वेगानं कामाला लागले आहेत। अमरावती जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि तूर ही मुख्य पिकं घेतली जातात। मात्र गेल्या काही वर्षात मक्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाली असून मूग आणि उडीदचं क्षेत्र कमालीचं घटलं आहे। तुरीची पेरणी अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे। मागील हंगामात कापसाला मिळालेला चांगला दर आणि शासकीय खरेदीचा मिळालेला पाठिंबा त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा ओढा कापूस पिकाकडे वाढलाय। आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी 21% क्षेत्रावर कापसाची, 19% क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली। 1,49,631 हेक्टर क्षेत्रावर कापसाची तर 1,30,667 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे। तालुकानिहाय पेरणीचा विचार केल्यास धामणगाव रेल्वे तालुक्यात सर्वाधिक 65% पेरणी पूर्ण झाली आहे।